आठवतंय ना हे इथे पडलेलो ना, पण हा काढला नाही अजून ना, असंच राहिलं. मला वाटतं आपण इथे नव्हतो लटकत, नाही, या रॉडच्या ऐवजी ज्या नुसत्या दोऱ्या होत्या ना त्याला लटकत होतो आपण. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो मस्त आजची मॉर्निंग माहेरी झाली आहे. छान आरामात उठलोय आज आम्ही दोघी जणी आणि अशाच खरं तर गप्पा मारतोय. लहानपणीच्या खूप आठवणी आहेत. सो झोपाळ्यावरनं आम्हाला आठवण आली, त्याच्याच गप्पा आम्ही मारतो. आणि मस्त आज सकाळी चहा नाश्ता इडली चटणी खाऊन झाली आहे आणि छान एन्जॉय करतोय वेकेशन आमचं. जेवायला काय करूया? दाल खिचडी करायची ना. चालेल चालेल. राहूला बाबांना आणि पुष्करला भात लावूया. वरण लावून झालंय, आईने लावलंय ऑलरेडी. चालेल. आता कांदा टोमॅटो मी चिरून घेते, बाकीचं मग करूया. फक्त कांदा टोमॅटो चिरून द्या. डन. पापड मीठ घेऊ का एकीकडे तळायला? टाकायला फोडणी घालायची ना आपल्याला. तूप जिऱ्याची घालायची की तेल घालायचं? तूप जिरं घालू. चालेल. अरे पुष्कर, तुला बटाट्याच्या काचऱ्या करू? म्हणजे त्याला 1-2 बटाट्याच्या करते. बाबा तर दही भात खाणार म्हणाले. सो लंचसाठी आज सिम्पल मेनू करणार आहोत, कारण काल रात्री पावभाजी झाली आहे, त्यानंतर केक कटिंग झालंय, आज सकाळी सुद्धा हेवी नाश्ता झालाय, इडली चटणी वगैरे. बंद करते मला वाटतं. हां, सो इडली चटणी वगैरे सुद्धा आमचं खाऊन झालंय. त्याच्यामुळे आत्ता ॲज सच फार भूक नाही आहे कोणाला. आणि सृजनचा बड्डे आहे, सो आम्ही संध्याकाळी प्लॅन करतोय काहीतरी वेगळं करूया और कुठेतरी बाहेर आपण डिनरला जाऊया. त्यामुळे आत्ता लंचसाठी सिम्पल दाल खिचडी, फोडणीचं ताक, आई एकीकडे पापडच तळायला घेते. त्यानंतर थोडीशी बटाट्याच्या काचऱ्या करणार आहोत. नागलीच आहे ना, मला वाटतं हे थोडेच तळूया. हे बघ, हे संपवून टाकू मला वाटतं कलरवाले. आणि हे करूया उडीद. हां, उडीद घे 2. आईने एकीकडे पापड तळायला घेतलेत, मी एकीकडे काचऱ्यांसाठी बटाटा चिरतेय. आज आईला थोडीशी आमची मदत. खरं तर एकटी असते एरवी, त्याच्यामुळे काही प्रश्न येत नाही, पण आम्ही आता सगळेजण आलोत. सो पटापट मी आणि अमृता एकीकडे तिला साईड बाय साईड काही करून दिलं, तेवढंच तिचं सुद्धा पटापट आमच्या बरोबर तिला सुद्धा जरा वेळ घालवता येतो. मग दाल खिचडी ना. हे कसले पापड आहे? राहू काय खायचंय? बिस्किट. बिस्किट? भरपूर पापड खाऊ शकतो. हे आपले आहेत का? हो, कालच मामा देऊन गेले. आणि आता आई इथे दाल खिचडी करायला घेतेय. सो तेल तिने इथे गरम करायला ठेवलंय. आणि आईने आता इथे फोडणी टाकली आहे, जिरं, मोहरी, हिंग. थोडीशी आई खानदेश स्टाईल दाल खिचडी करते. त्यात आता तिने आलं लसणाची पेस्ट ॲड केली आहे. कांदा किती घेतलेले? 2 का? आणि आता इथे 2 टोमॅटो तिने ॲड केले. तिखट मसाला आणि मग हे घालायचं गरम मसाला नंतर. ओके. सो आता इथे आईने भरपूर लाल तिखट आणि थोडासा गोडा मसाला ॲड केलाय आणि नंतर थोडासा गरम मसाला सुद्धा ॲड करणार आहे. आता हळद घातली आहे यात आणि आता ती सगळं ते छान फ्राय करून घेते. आणि डाळ जी शिजायला लावलेली त्यातली थोडीशी डाळ तिने ह्यात ॲड केली आहे. भात आता छान तो फोडून घ्यायचा आहे सगळा. सगळी फोडणी घातली, कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट. आणि वरनं आता तिने ह्यात पाणी ॲड केलंय. थोडीशी झणझणीत अशी दाल खिचडी करते आई, खानदेश स्टाईल जसं मी म्हटलं, त्याच्यामुळे झणझणीतपणा एक फार असतो ह्याच्यात. हे काय आता बटर का? अच्छा. आता ह्यात तिने गरम मसाला ॲड केलाय आणि मी इथे आता बटर ॲड करते. अच्छा, म्हणजे आता फोडणीचं सगळं झालं, मसाले वगैरे घालून. बटर पण भरपूर घालायचंय, कारण बटरचा स्वाद मस्त लागतो. बटर आणि आपण जो गरम मसाला वगैरे घातलाय ते छान मिक्स करून घेते आधी. आणि ह्याला छान एक उकळी आली की आपली दाल खिचडी तयार.
त्याच्याच बरोबर ती आता फोडणीचं ताक सुद्धा करणार आहोत. फोडणीच्या ताकाची आता इथे तयारी करून घेतली आहे. ताक घेतलंय इथे, इथे मिरचीचा ठेचा घेतलाय, ह्यात मीठ ऑलरेडी ऍड केलंय. आता फक्त याला तुपाची फोडणी द्यायची आहे वरनं. छोट्याशा कडल्यात आता आईने साजूक तूप घेतलंय, जिरं ना ह्याच्यात आणि कढीपत्ता. आणि आता आईने त्यात जिरं ऍड केलंय. मिरची आईने मिक्सरवरती बारीक वाटून घेतलेली, ती डायरेक्ट ताकात ऍड करते. आणि तूप जिऱ्याची फोडणी आता आईने ताकात ऍड केली आहे. सो आमचं फोडणीचं ताक सुद्धा तयार आहे. सो अशा प्रकारे आमचं सगळं मस्त लंच तयार आहे. फोडणीचं ताक, दाल खिचडी, साधं वरण भात, बटाट्याच्या काचऱ्या, भरपूर पापड. सो आता आम्ही सगळेजण मस्त लंच एन्जॉय करणार आहोत. टेस्ट बघू ना. मस्त जेवण झालंय आमचं आणि भरपूर गप्पा मारतो. आईने पन्ह सुद्धा केलंय. सो आता आम्ही पन्ह पिणार आहोत. ह्याच्यात पाणी ऍड करायचंय थोडंसं. घट्ट आहे ना थोडं हे. हा घट्ट आहे. आता आई त्याच्यात पाणी घालते. पुष्करसाठी खास सरबत बनवतायत बाबा. कसले बाबा हे? मॉकटेल सिरप. हा ते आपण हे पितो ना मोहितो वगैरे. आणि हे मॉकटेल सिरप आहे. ऑरेंज, ऍपल आणि लेमन असं मिक्स फ्लेवर आहे हा. वाव, कलर बघ. हे मॉकटेल टेस्ट करून बघूया आता. मस्त झालंय. झालं पातळ. हे मला वाटतं फ्रीज मध्ये ठेवून देऊया बाकीचं परत. आणि उन्हाळ्यात पन्ह प्यायची मज्जा खूपच वेगळी असते. छान रिफ्रेशिंग वाटतं. आणि आईने गर करून ठेवलाय ऍक्च्युली पन्ह्याचा. आता त्यात जरा वेलची पावडर, थोडंसं पाणी आणि बर्फ टाकून प्रॉपर पन्ह बनवलंय. काय करतोय राहू? कसं? 1, 2, 3, start. गुड इव्हिनिंग. सो मस्त आराम झालाय आणि गरम गरम चहा ठेवतीये. आई, मी, सृजन आणि पुष्कर आमच्यासाठी इथे साखर घालतीये. आणि इथे बाबांचा विदाऊट शुगर ठेवलाय चहा. राहू इथे खेळये. आणि आज मला मस्त आराम मिळालाय. केर, लादी, धुणी भांडी, बाकी आपलं जे घरचं रुटीन असतं त्याला आज छान ब्रेक मिळालाय. इथे आल्यानंतर थोडं थोडं आईला मदत करणं सुरू आहे. पण खरं तर हीच माहेरपणाची गंमत असते. राहूचं सुद्धा आज जे तिथे असतं मला आई हे दे, आज त्याला मावशी आहे, मामा आहे, आजी आजोबा आहे. सो मला माझ्या रुटीनमधनं मस्त ब्रेक मिळालाय. आता मी पटकन चहा गाळून घेते. मातीचा कप आहे. मला पण एकदा असंच वाटलं मातीचा आहे, पण नाही, त्याचा शेप तसा आहे फक्त. काचेचाच आहे. यात तर दिसतच नाहीये चहा. त्याचा कलर ऑलरेडी ब्राऊन आहे ना. चहा पण ब्राऊन. आता दिसेल बघ दूध टाकल्यावर. राहू धावू नको, मी गरम चहा घेऊन येते. हळू. कुठली खारी आहे ती? जिरा खारी आहे. जिरा बटर आहे का जिरा? हा बघा काय करतोय. काय करतोय हे? अंघोळ कर आता. कपडे घालू नको भिजू. जाऊ का लाईट परत? किती ओला झालाय बघ, पूर्ण ओले केले कपडे. बघ ना सर, हात पाय धुवायचे होते राहू फक्त बाहेर जाताना. मस्त चहा वगैरे पिऊन झालाय आणि आम्ही सगळे छान तयार झालो. जसं तुम्हाला माहिती आहे आज आहे सृजनचा बर्थडे. सो त्याच्यासाठी गिफ्ट आणायला बाहेर जायचं आणि अजून 1-2 कामं आहेत. सो त्यासाठी आम्ही आता जरा पटकन बाहेर जाऊन येतो. शूज मायला बोलून घेत असते.
बाबा आधीचा गेला वर. अरे मला कळलंच नाही तो कसा गेला. बाबांना फोन करता करता माहितीये का पार्सल घेतलंय आज. आनंद सोडला ना तर असं नाही. तो बाहेर ना घरी आलोत आणि सृजनचा बर्थडे आहे जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तर त्याचं आता आम्ही औक्षण करून घेणार आहोत. आधी आई इथे एकीकडे औक्षणाची तयारी करते आणि सृजनला गोड म्हणून रसगुल्ला आवडतो, सो तो आम्ही घेऊन आलोत. याचा घास भरवूया त्याला ओवाळल्यावर एक एक. छान औक्षण झालंय आणि आता आम्ही डिनर करणार आहोत. आणि आज डिनरला आम्ही बाहेरनं मस्त नूडल्स राईस घेऊन आलोय, सो मस्त डिनर एन्जॉय करणार आहोत. कोल्ड कॉफी करणार आहे ना आपण. हो रात्री. मस्त आमचे पत्ते खेळून झालेत, नावगाव फूल खेळलोत आणि आता आम्ही कोल्ड कॉफी करतोय. खरं तर आज सकाळी उठल्यापासून नुसतं खाणं पिणं सुरू आहे, पण माहेरी आल्यावरती खरं तर हीच गंमत असते, आईच्या हातचे पदार्थ खाणं. आम्हाला दोघींना जे जे आवडतंय ते आज आम्ही सगळं मस्त एन्जॉय करतो. आणि आता आम्ही कोल्ड कॉफी करणार आहोत. माझ्या आणि अमुच्या ट्विन सिस्टर व्लॉगमध्ये मी ही गोष्ट शेअर केली होती आम्ही दोघींनी, की आम्हाला दोघींनाही कोल्ड कॉफी प्रचंड आवडते. लेट नाईट तेव्हा आमचा अभ्यास असायचा, परीक्षा असायच्या, त्या काळामध्ये सुद्धा आम्ही कोल्ड कॉफी करायचो. आणि आज पुन्हा आम्ही आता एकत्र आलोय, सो म्हटलं कोल्ड कॉफी करूया. त्यामुळे छान नॉस्टॅल्जिक वाटतंय, त्या आठवणी पुन्हा आज आम्ही जाग्या करतो. मस्त कोल्ड कॉफी आता आम्ही एन्जॉय करणार आहोत. ते भांड लवकर टाक पटकन, पटापट ग्लास मध्ये. 2 मिनिट. नट लूज झालाय सृजन त्याचा. कोल्ड कॉफी. कोल्ड कॉफी. पटकन परत गळेल ते. पण हो ते हे फक्त त्याच्यात बर्फ टाकायचा आहे. Vlog created by Pushkar Ankita.